अगं माते, आम्हा देवांमध्ये सामर्थ्य आहे संकटांना तोंड देणे व त्यांचे निवारण करणे. नृत्य रंगते मनारीचे नृत्य रंगते यमन दरबारी वाजे मन रंगते यमन दरबारी वाजे मन रंगते मनारीचे नृत्य रंगते मनारीचे नृत्य रंगते यमन दरबारी वाजे मन रंगते यमन दरबारी वाजे मन रंगते
नमो अधिगण हा सोंग जनन नमो अधिगण हा सोंग जनन देव सारवंदी गणरायाला नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला नमो अधिगण हा सोंग जनन नमो अधिगण हा सोंग जनन देव सारवंदी गणरायाला नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला नमो अधिगण हा सोंग जनन नमो अधिगण हा सोंग जनन देव सारवंदी गणरायाला नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला नमो अधिगण हा सोंग जनन नमो अधिगण हा सोंग जनन देव सारवंदी गणरायाला नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला नारायण या त्रिभुवनामध्ये भ्रमण करत असताना काही कलेचे साधन मिळाले नाही, पण हो तिलोत्तमाचे अप्सरा आणि यमराज यांच्यामध्ये युद्ध चालू असताना यमराज तिलोत्तम मोहित होऊन एका सुंदर बालकाला जन्म दिला आहे. त्या बालकाचे नाव अंधासूर असे ठेवले आहे. त्याने या तिलोकामध्ये खूप हाहाकार माजवला आहे. आपण त्याचीच वेळ घेतली पाहिजे. नारायण नारायण या
पुन्हा पुन्हा नाही या मानवाच्या ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही भाऊ मोलाचे लाभले जीवन मानवा तू माणूस बन मानवा तू माणूस बन या मानवाच्या ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही या मानवाच्या ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही बहुमोलाचे लाभले जीवन बहुमोलाचे लाभले जीवन मानवा तू माणूस बन मानवा तू माणूस बन या मानवाच्या ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही या मानवाच्या ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही बहुमोलाचे लाभले जीवन मानवा तू माणूस बन मानवा तू नारायण जन्माच्या संगे जन्मे जन्मे मृत्यू हाय जन्माच्या संगे जन्मे जन्मे मृत्यू हाय मानवा साधक कर या जीवने मानवा साधक कर या जीवने जन्माचा जन्मे 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 मृत्यू हाय होणे जन्माचा जन्मे 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 मृत्यू हाय होणे मानवा साधक कर या जीवने मानवा साधक कर या जीवने जन्माच्या संगे जन्मे जन्मे मृत्यू हाय होणे जन्माच्या संगे जन्मे जन्मे मृत्यू हाय होणे मानवा साधक कर या जीवने मानवा साधक कर या जीवने जन्माच्या संगे जन्मे जन्मे मृत्यू हाय होणे जन्माच्या संगे जन्मे जन्मे मृत्यू हाय होणे मानवा साधक कर या जीवने मानवा साधक कर या नारायण नारायण. अरे अंधासुरा, तू या त्रिलोकामध्ये खूप हाहाकार मारत नाही. आता देवांचे राज्य का मिळते म्हणजे झालं. नारायण नारायण देवऋषी नारद नारायण. देवांवर स्वारी करत असताना पहिली स्वारी कुणावर करावी अरे आपण कधीच करावे अरे अंधासुरा, अरे देवांचा राजा इंद्र
याची इंद्रपुरी काबीज कर म्हणजे झालं. येतो मी. इंद्रदेवा संभाळ तुझी अमरावती. छन छन वाजे पायी वाजे हे पैंजण. छन छन वाजे पायी वाजे हे पैंजण. नाचते मी इंद्राच्या दरबाराला. उदरा करते तारा मी देवाला. उदरा करते तारा मी देवाला. नारायण नारायण देवेंद्राच्या दरबारी निघाली नारदाची स्वारी देवेंद्राच्या
नाममुखी वाणी मी गातो मधुर स्वरानी गाणे मी गातो मधुर स्वरानी गाणे देवेंद्राच्या या दरबारी गाणी नारदाची स्वारी देवेंद्राच्या या दरबारी गाणी नारदाची स्वारी गोड नाममुखी वाणी मी गातो मधुर स्वरानी गाणे मी गातो मधुर स्वरानी गाणे देवेंद्राच्या या दरबारी गाणी नारदाची स्वारी देवेंद्राच्या या दरबारी गाणी नारदाची स्वारी गोड नाममुखी वाणी मी गातो मधुर स्वरानी गाणे मी गातो मधुर स्वरानी गाणे देवेंद्राच्या या दरबारी गाणी नारदाची स्वारी देवेंद्राच्या या दरबारी गाणी नारदाची स्वारी गोड नाममुखी वाणी मी गातो मधुर स्वरानी गाणे मी गातो मधुर स्वरानी गाणे नारायण नारायण यावे नारपणे यावे अमरावतीत आपलं स्वागत आहे आज अचानक हे देवादिदेव इंद्रदेवा या ब्रह्मऋषी नारदांना प्रणाम हे देवादिदेव इंद्रदेवा तिलोत्तमाची अप्सरा आणि यमराज यांच्यामध्ये नृत्य असताना यमराज तिलोत्तमावर मोहित होऊन एका सुंदर बालकाला जन्म दिला आहे त्या बालकाचे नाव अंधकासुर असे ठेवले आहे त्याच्या डोळ्यातून ज्वाला बाहेर येते आणि त्याच्या पूर्वजन्मी झालेल्या पराभवाचा बदला म्हणून त्याचा जन्म झाला आहे आणि तो आता आपल्यावरती स्वारी करायचा आहे तेव्हा सावध राहावं नारायण नारायण मुनी म्हणलं तुम्ही मला घरी सावध केला त्याबद्दल मी तुमच्या ऋणी आहे तुम्ही निश्चिंत राहा काहीही काळजी करू नका नारायण नारायण हे इंद्रदेवा तू तेहतीस कोटी देवांचा देव पण आज हा अंधकासूर तुझी अमरावती ताब्यात करण्यासाठी आला आहे अंधकासुरा, आज आम्ही वराचं ही अमरावती माझी आहे या अमरावतीचं घर सुद्धा मिळणार नाही तुला अरे इंद्रदेवा तुझी अमरावती ताब्यात केल्याशिवाय आज लोकपुत्र अंधकासूर गप्प बसणार नाही असे बोल ठीक आहे असा कोणता देव पराक्रमी आहे
हे अंधासुरा वैकुंठपती विष्णुदेव याचे वैकुंठ काबिस्कर म्हणजे झालं येतोच मी. वैकुंठ विष्णुदेव सावध राहा. हा अंधासूर जे वैकुंठ काबिस्कर नारायण छंदमनी विठ्ठलाचा जीवाला लागला भक्तिभाव अंतरीचा हा मनी जागला तुझ्यासाठी चंदनाचा देह झिजला वैष्णवात माणुसकीचा देव पाहिला विठ्ठला माय बाबा विठ्ठला विठ्ठला माय बाबा विठ्ठला विठ्ठला माय बाबा विठ्ठला विठ्ठला माय बाबा विठ्ठला चंदमानी विठ्ठलाचा जीवाला लागला जीवावर अंतरीचा मनी जागला तुझ्यासाठी चंदनाचा देह झिजला वैष्णवाचा माणुसकीचा देव पाहिला विठ्ठला माय बाबा विठ्ठला विठ्ठला माय बाबा विठ्ठला विठ्ठला माय बाबा विठ्ठला विठ्ठला माय बाबा विठ्ठला चंदमानी विठ्ठलाचा जीवाला लागला भक्तिभाव अंतरीचा मनी जागला तुझ्यासाठी चंदनाचा देह झिजला वैष्णवाचा माणुसकीचा देव पाहिला विठ्ठला माय बाबा विठ्ठला विठ्ठला माय बाबा विठ्ठला विठ्ठला माय बाबा विठ्ठला विठ्ठला माय बाबा विठ्ठला. नारायण नारायण. या देवऋषी नारद या वैकुंठामध्ये आपलं स्वागत आहे. आज अगदी अचानक येणं केलं. हे वैकुंठपती विष्णुदेवा या ब्रह्मऋषी नारदाचा प्रणाम. हे वैकुंठपती विष्णुदेवा तिलोत्तमाचे अप्सरा आणि यमराज यांच्यामध्ये नृत्य चालू असताना यमराज तिलोत्तेवर मोहित होऊन एका सुंदर बालकाला जन्म दिला आहे. त्या बालकाचे नाव अंधासूर असे ठेवले आहे. त्याच्या डोळ्यातून ज्वाला बाहेर येते आणि त्याच्या पूर्वजन्मी झालेल्या परावाची परत करून त्याचा जन्म झाला आहे आणि तो आता आपल्यावरती चाल करून येते तेव्हा सावध राहा. नारायण नारायण. देवऋषी नारद तुम्ही निश्चिंत राहा. बघतो ते अंधासुराचा पराक्रम. हे वैकुंठपती विष्णुदेवा या सृष्टीचा कर्ता करविता तू स्वतःला समजतोस. पण आज हा अंधासूर जे वैकुंठ काबीज करण्यासाठी आला आहे. कारण तुम्ही देवाने अंधासुरावरती फार मोठा अन्याय केला आहे. आज माझ्या पूर्वजांनी
तुम्हा दैत्यांचे मरण आले की तुम्ही देवांवर राज्य करू पाहता. तू यमाचा पुत्र आहेस म्हणून सांगतो. आल्या मार्गी परत जा. देव ऋषी नारद काय म्हणे आपल्या राज्यात परत जा. पण हा आंध्रातून परत येण्यासाठी आला नाही. तू आमचा भस्म केला. याचा बदला घेणार आहे मी. तू तुझ्या पूर्वजन्मी झालेल्या पर्वाचा बदला घे. मी तुझ्या बरोबर आहे. नारायण नारायण देव नारायण नारायण रे या नसुरा, जोपर्यंत कैलासपती महादेवांना पराभूत करत नाही तोपर्यंत पूर्वजन्मी झालेल्या पराभवाचा परतफेड होणार नाही. नारायण नारायण महादेव, कैलासपती महादेव, सांभाळ सांभाळ तुझा कैलासपती. नारायण सकल जनाचा भाग्य विधाता, सकल जनाचा भाग्य विधाता, पार्वतीचा तुवडा, पार्वतीचा तुवडा, मरी गो शिवशंभू शंकरा, मरी गो शिवशंभू शंकरा. सकल जनाचा भाग्य विधाता, सकल जनाचा भाग्य विधाता,
तो आता आपल्यावरती स्वारी पण होते तेव्हा सावधरा म्हटलं नारायण नारायण. तू निश्चिंत राहा, आम्ही त्याचा नक्कीच पराभव करू. हे कैलासपती महादेवा, हे कैलास पर्वत, महादेवाजींचे. ओ नागनाथुरा, आल्या मागे परत जा. हे कैलासपती महादेवा, हा अंधासूर जे कैलासपर्वत खाली गेल्याशिवाय इथून जाणार नाही. ओ नागनाथुरा, या कैलासपर्वत काय? कैलासपर्वत सर्वजण तुला भस्मही मिळणार नाही. आल्या मागे परत जा. ठीक आहे, तुझ्या आवाज म्हणत असेल तर होय जरा तयार, होय जरा तयार. नारायण नारायण पाहिलं तुमचा पराक्रम. नारायण नारायण. अरे अंदाज एवढा गर्व आणि अभिमान बरा नाही. जो जन्माला येतो त्याचा अंत हा नक्कीच असेल. माझे माझे म्हणून नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी. माझी गाजले प्राणा, माझी गाजले प्राणा, माझे माझे म्हणून नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी. जाते भाऊ माझा, होऊन जाते सखे सोयी रे. मेल्या मागे सर्व राहिले, मेल्या मागे सर्व राहिले, जागे थोरे नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी. अंती गाजले प्राणा, अंती गाजले प्राणा, माझ्या मागणी नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी. अभागे हो
121 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. तसेच कुणाल व कोमल विसे यांच्याकडून 101 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. तर या बक्षिसाचे नवलाई देवी नमन मंडळ को दिवाळवाडे आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. देव हो, तुम्ही निश्चिंत राहा. त्या अंधळासुराचा मी वध करतो. अरे अंधळासुरा, आला मार्गी परत जा. हे वक्त तुला विनायका, या सर्व देवांना रोगी पडून सोडलं आहे. दादा तुझ्या अंगात हिंमत असेल तर कळून सांग ना. ठीक आहे. देवा हो, माझ्या पोटामध्ये खूप आग झाली आहे. देवा हो, माझ्या पोटामध्ये खूप आग झाली आहे. काहीतरी करा देवा हो, काहीतरी करा. तुम्ही आमच्यावर संकट दूर केलंय म्हणून मी तुम्हाला हे चित्रचंद्र अर्पण करत आहे. मी तुम्हाला माझ्या घराला अर्पण करत आहे. देव हो, एवढं करूनही माझ्या पोटातील आग शांत होत नाही. मला खूप त्रास होत आहे. देव हो, काहीतरी करा. जय अलक निरंजन, जय अलक निरंजन, जय अलक निरंजन, जय अलक निरंजन. हे बालचंद्रा गौरपुत्रा विनायका, आम्हा सर्व देवा आम्हा सर्व संकटात तुम्ही दूर केला. मी तुम्हाला धन्यवाद करतो. याचा तुम्ही स्वीकार करा. मुनिवर्य, मला तुम्ही दुर्वार्पण केलं, पण माझ्या पोटातील आग शांत झाली आहे.
आजपासून मला जास्त प्रिय काय असेल तर दुर्वा. जो कोणी मला दुर्वा अर्पण करील त्याच्या मनोकामना पूर्ण होतील. गणपती बाप्पा